अरे ही तर माधुरी दिसतीये. ही युरोपला कधी गेली? काय मस्त वेदर आहे आणि काय सुंदर फोटो काढलाय हिनी. एकदम छान दिसते या ड्रेसमध्ये. हिला बघून ना मला माझ्या युरोप ट्रिपची आठवण झाली. मी बर्लिनला गेले होते. काय छान म्युझियम्स आहेत तिथे. सांतोरिनीला इतका निळाशार समुद्र बघितला आणि शिवाय आयफेल टॉवरच्या खाली फोटो काढलेत. इतके मस्त आलेत ते फोटो. अरे हॅलो, अच्छा, अरे हो हो हो, पाठवतेच आहे मी तुम्हाला. एक 5 मिनिटात पाठवते. हां, ओके, बाय. बरं झालं हा फोन आला, नाहीतर मी ऑलरेडी युरोपला पोचले होते. माझ्या मनामध्ये सगळ्या तिथल्या गोष्टी मिस करत होते. असं तुमच्या बाबतीत होतं का कधीतरी? दुसऱ्या कुणाचे तरी फोटोज बघून, स्टोरीज बघून आपल्या मनात सुद्धा मी पण तिथे असायला हवं होतं, माझ्याच बाबतीत का असं होतंय, माझंच आयुष्य इतकं रुटीन का झालंय, अशी सगळी भावना मनामध्ये सतत येत राहते. असं होतं का? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं आयुष्य तसं ठीकठाक चालू असतं, पण मध्येच अशी एखादी स्टोरी बघितली किंवा कोणाची तरी पोस्ट बघितली की आपल्या मनामध्ये काहीतरी हुकल्याची, काहीतरी मिस झाल्याची जाणीव तयार होते, हो की नाही? मला हे अनुभवायचंय, माझं हे राहिलंय, मला ह्या ठिकाणी जायचं राहिलंय, मी हे मिस केलेलं आहे, असे सारखे विचार आपल्या मनामध्ये बॅकग्राऊंडला चालू असतात. आणि आपला मेंदू हा वास्तव आणि आभासी गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. तो दोन्हीला सारखाच प्रतिसाद देतो. त्यामुळे काय होतं की हे असे मी काहीतरी मिस केलंय, मला काहीतरी अनुभवायचंय, माझं काहीतरी राहिलंय, असे विचार बॅकग्राऊंडला सतत चालू असले की मग त्याबद्दल आपल्या मनामध्ये एक्साइटमेंट तयार होते. प्रत्यक्षात ती गोष्ट घडतच नाही आणि मग ती एक्साइटमेंट स्ट्रेसमध्ये कन्व्हर्ट होते. हा स्ट्रेस म्हणजे काय माहिती आहे? फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आता या फोमो बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जास्त जाणून घेणार आहोत. 30 things you must do before you turn 30. 25 best places to visit in the world, Part 1. हे रील्स तुम्ही बघितलेत ना? सोशल मीडियावर तर अशा रील्सचा पाऊस पडत असतो आणि मग आपल्या मनात विचार येतो, अरे मी तर 34 वर्षाचे झाले, अजून यातल्या 10ही गोष्टी मी पूर्ण केलेल्या नाही आहेत. या 25 जागा ज्या सांगितल्या त्यातल्या एकाही जागेवरती मी अजून गेलेली नाही आहे. मी कसं करणार हे सगळं? कसं कॅचअप करणार? मी किती मिस केलेलं आहे? आणि मग त्याच्यातून तयार होतो फोमोचा स्ट्रेस. कारण इमॅजिनेशन आणि वास्तव जग ह्याच्यामध्ये गॅप पडत जाते. ही गॅप जितकी जास्त तितका फोमोचा स्ट्रेस जास्त. आणि हे फोमो फक्त एन्जॉयमेंटच्या बाबतीत नाही बरं का. एखाद्याची सक्सेस स्टोरी आपण बघतो, एखाद्याने घेतलेली एकदम भारी गाडी आपण बघतो, एखाद्याला मिळालेलं रिवॉर्ड आपण बघतो, लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बघतो आणि मग आपल्या मनातला फोमोचा स्ट्रेस वाढत वाढत जातो. काही वेळेला तर वेबसिरीज आपण बघतो कारण आपल्याला मित्रांच्या गेट टुगेदरमध्ये बोलायला काहीतरी विषय राहील, आपण मागे पडायला नको ना. टेक्नॉलॉजी आणि विशेषतः सोशल मीडियामुळे सगळं जग खूप जवळ आल्याचा आभास निर्माण झालेला आहे. सगळ्यांनाच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सहज डोकावता येतं. एका क्लिकवरती आपल्याला कळतं की कोण कुठे फिरायला गेलेलं आहे, कोणाला काय प्रमोशन मिळालेलं आहे, कोणी काय नवीन घेतलंय किंवा कोणाची मुलं कुठे शिकायला गेलेली आहेत. ह्या सोशल मीडियामुळे जगभरात विखुरलेले मित्र आता संपर्कात आलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्याची खडानखडा माहिती आपल्याला मिळत जाते. आणि त्या माहितीमुळे काही वेळेला मनामध्ये स्पर्धा आणि तुलना निर्माण होते. कुठेतरी किंचितची ईर्ष्या निर्माण होते, काही वेळेला असूया निर्माण होते, कधी तुच्छता निर्माण होते आणि ह्या भावना आपल्यासाठी चांगल्या नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला माझे पोस्ट जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावेत म्हणून त्याच्यासाठी खूपच हिरिरीने पोस्ट टाकल्या जातात आणि खूप सातत्याने टाकल्या जातात. त्यामुळे एका बाजूला या पोस्टचा पाऊस पडतोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आयुष्यामध्ये तसं घडत नाहीये, याच्यामुळे फोमोचा स्ट्रेस निर्माण होतो. आणि गंमत सांगू का की हे जे सगळे मित्र आहेत किंवा हे जे सगळे लोक आहेत त्यांच्या आयुष्यात रोजच्या लेवलला काय काय घडतं आहे याची माहिती असून आपल्या आयुष्यात खरंच काही फरक पडणार आहे का? सोशल मीडियावरती बऱ्याचदा सक्सेस स्टोरीज, अचीवमेंट्स किंवा सेलिब्रेशन्स याचेच पोस्ट टाकले जातात आणि त्याच्यामुळे आयुष्याबद्दल आदर्शवादी कल्पना तयार होतात. कारण त्या सक्सेस स्टोरीच्या पाठीमागचं स्ट्रगल काही त्याच्यामध्ये दिसतच नाही आणि मग सतत
एव्हरीबडी इज हॅव्हिंग बेटर लाईफ ऑर मोर फन दॅन मी अशी भावना तयार होते. आणि मग त्याच्यातून माझ्याकडे काहीतरी कमी आहे, मी काही तेवढं एन्जॉय करत नाही आहे, मला काही तेवढं सक्सेस मिळालेलं नाही आहे, असे विचार त्याच्यातून तयार होतात आणि पुन्हा फोमोच्या स्ट्रेसकडे आपण जातो. फोमोचा हा जो स्ट्रेस आहे ना, हा समाजातल्या अनेक स्तरांमध्ये बघायला मिळतो. एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईला दुसऱ्याचं प्रमोशन बघून फोमो वाटू शकतो. एखाद्या आईला एखादा व्हिडिओ बघून मी चांगली आई नाही आहे असा विचार तिच्या मनात येऊ शकतो. एखाद्या मुलीला एखाद्या मॉडेलची फिगर बघून माझी फिगर अशी नाही आहे आणि ती कशी होणार याची चिंता वाटू शकते. एखाद्या स्टुडंटला दुसऱ्या एखाद्या स्टुडंटनी किती काहीतरी अचीव केलेलं आहे आणि त्यांनी ते कसं केलं असेल, मला तर जमणारच नाही असा विचार त्याच्या मनामध्ये येऊ शकतो. तुमच्या लक्षात येतंय हा फोमो काय करतो आपल्यासाठी? आपल्या आयुष्यात जे कमी आहे, जे चांगलं घडत नाही आहे, त्याच्याकडेच आपलं सगळं लक्ष वेधून घेतो आहे. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं आहे त्याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. आणि मग त्याच्यातून काय होतं? कॉन्फिडन्स कमी होतो, एकटेपणाची भावना तयार होते, सतत दुःखी किंवा वाईट वाटणं अशी एक भावना तयार होते. आणि सिरियस केसेसमध्ये तर डिप्रेशन, अँझायटीकडे पण हे सगळं जाऊ शकतं. फोमोवर मात करण्यासाठी अनेक गोष्टी आपण आपल्या लेवलला नक्कीच करू शकतो. त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करणं, आपल्या सोशल मीडिया यूजवरती बाउंड्रीज घालणं, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करणं, जॉय ऑफ मिसिंग आऊटची स्वतःला आठवण करून देणं, आपल्या अचीवमेंट सेलिब्रेट करणं आणि ॲक्च्युअल रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस घेणं. हा सीन तुम्ही पाहिलाय ना? तिला जे एक्सप्लेन करायचं आहे त्याला म्हणतात माइंडफुलनेस. दिवसभरामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो. आता मला सांगा, प्रत्येक गोष्ट करताना त्यावेळेला आपण तिथे उपस्थित असतो का? शरीराने भलेही उपस्थित असू, पण मनाने असतो का? बऱ्याचदा आपल्या मनामध्ये पुढे काही करायच्या गोष्टींचा विचार चालू असतो, मागे काय झालंय त्या घटनांचा विचार चालू असतो आणि मग मन आणि शरीर एकत्र काम करतच नाही. आता मनाने आणि शरीराने एकत्रितपणे एका वेळेला उपस्थित असणं, हे जाणीवपूर्वक करणं, यालाच म्हणतात माइंडफुलनेस. आणि या माइंडफुलनेसची प्रॅक्टिस आपल्याला केली पाहिजे. आता ती कशी करायची याचं एक छोटंसं उदाहरण देते. आता इमॅजिन करा की तुमच्यासमोर एक डायनिंग टेबल आहे आणि त्याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे आणि ते ताट खूप वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेलं आहे. मीठ आहे, लिंबू आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, दुसऱ्या बाजूला भाजी आहे, वाटीमध्ये आमटी आहे, भाताची मूद आहे, त्याच्यावर वरण वाढलेलं आहे, तूप वाढलेलं आहे आणि पोळी ठेवलेली आहे. आता तुम्ही काय करता? चमचा घेता आणि चमच्याने आमटी ढवळता आणि अशा वेळेला त्या चमचा वाटीचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकता आहात. पानामध्ये वेगवेगळे रंग जे आहेत ते तुम्ही बघता आहात. आणि आता तुम्ही भाताला स्पर्श केला आहे, भात कालवायला सुरुवात केली आहे. कसा बरं लागतोय तो भात? गरम आहे, हाताला त्याचा स्पर्श गरम लागतोय का थंड झालाय? आता हे सगळं तुम्ही अनुभवता आहात आणि हे सगळं तुम्हाला सांगता सांगता सुद्धा मला आता जेवायला बसायची इच्छा झाली आहे, भूक लागायला लागलेली आहे. ह्याला काय म्हणतात की मन आणि शरीर एका वेळेला एका ठिकाणी उपस्थित असणं. आणि हे जाणीवपूर्वक करावं लागतं. आणि हे जर आपण केलं, माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली, तर आपला ताण नक्की कमी होणार. मला खात्री आहे की तुम्हाला माहिती आहे तुमचा सोशल मीडियाचा वापर खूप जास्त होतोय. तुम्ही त्याच्यामध्ये इंडल्ज होता आहात. आपण एखादा मेसेज करायला म्हणून फोन हातात घेतो आणि मग अर्ध्या तासाने आपल्या लक्षात येतं की आपण तो मेसेज केलेलाच नाही आहे, आपण इतरच गोष्टी बघत बसलेलो आहोत. असं होतं की नाही तुमच्या बाबतीत? ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? एकतर आपल्या फोनवरची नोटिफिकेशन्स बंद करून टाका, म्हणजे मग आपलं काम चालू असताना तो टिंग 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 असा वाजणार नाही. दुसरं म्हणजे आपला जो वॉच टाईम आहे त्याच्यावरती लिमिट सेट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काम करताना शक्यतो फोन बाजूलाच ठेवून द्या. आपण बघितलं की फोमोचा स्ट्रेस कशामुळे निर्माण होतो, तर आपल्या आयुष्यातल्या चुकीच्या गोष्टींकडे, कमतरतांकडेच आपलं लक्ष जातं. तर मग तो जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे बघायला नको का? त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं आहे. मी शाळेतल्या मुलांना सुद्धा सांगते की तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा, किंवा अगदी छोटी मुलं असतील तर त्यांच्या आईबाबांना सांगते की रात्री झोपताना त्यांना विचारा की आज दिवसभरात काय छान झालं, तुला काय आवडलं, तुझ्या आयुष्यात काय काय छान चाललेलं आहे. ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं की मग फोमोचा स्ट्रेस कमी होतो.
तर ह्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं, रोजच्या रोज लिहून काढणं की आजच्या दिवसात छान काय झालं याचा खूप छान उपयोग होतो. माझ्या नवऱ्याला मी त्याच्या यावर्षीच्या वाढदिवसाला विचारलं, काय मग संकल्प काय करणार? तो थोडा वेळ विचार करायला लागला आणि मग थोडंसं गंभीरपणे मला म्हणाला की यावर्षी मी असा संकल्प काही करणार नाहीये, कारण काही संकल्प केला की काहीतरी कमी आहे, काहीतरी करायचं राहिलंय, काहीतरी मिस झालंय असंच माझ्या मनामध्ये येत राहतं. त्याच्यापेक्षा मी ह्यावर्षी माझ्या अचीवमेंट सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे मग माझं लक्ष सगळ्या अचीवमेंट्सकडे जाईल आणि मी चांगलं काय काय करतो आहे याच्याकडे माझं लक्ष जाईल. तर त्यामुळे अचीवमेंट सेलिब्रेट करणं, आपलं काय छान होतं आहे हे सेलिब्रेट करणं, आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर ते शेअर करणं याचा सुद्धा खूप छान उपयोग होतो फोमोचा स्ट्रेस कमी करायला. मुलांचा मोबाईलचा वापर कसा कमी करता येईल या विषयावर मध्यंतरी एका शाळेमध्ये पालकांचं वर्कशॉप घेतलं. त्याच्यामध्ये मुलांना रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस द्या असा चर्चेचा एक मुद्दा होता. आता बरेचसे अनुभव मुलं व्हर्च्युअली घेत असतात, तर त्यांना खऱ्या आयुष्यामध्ये अनुभव मिळणं गरजेचं आहे. पण मग हे फक्त मुलांसाठीच गरजेचं आहे का? आपल्यासाठी नाही आहे का? त्यासाठी आपल्याला मोबाईलमधनं बाहेर पडलं पाहिजे, काही वेळा घरातूनही बाहेर पडलं पाहिजे आणि आयुष्याचे खरे खरे प्रत्यक्ष अनुभव घ्यावे लागतील, तरच आपला ताण कमी होणार आहे. मगासपासून आपण फोमोचा स्ट्रेस याच्याबद्दल बोलतो आहोत. आता मी तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट सांगते, जोमो, जॉय ऑफ मिसिंग आउट. आता इतर लोक जे करतायत, अचीव करतायत, मिळवतायत, अनुभव घेतायत, हे सगळे मी मिस करते म्हणून माझ्या मनामध्ये भीती तयार होते आणि ती भीती म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो. आता जर मी इतर लोक काय करतायत हे बघायचं सोडून मला काय करायचं आहे याच्याकडे लक्ष दिलं आणि मला जे करायचं आहे ते मी करायला सुरुवात केली, तर तो मिसिंग आउटचा स्ट्रेस माझ्या मनात तयार होणार नाही. इनफॅक्ट जे मला करायचं नाहीये ते मी मिस केलं याच्यातून माझ्या मनामध्ये जॉय तयार होईल आणि हाच आहे जॉय ऑफ मिसिंग आउट, जोमो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून पाहिलं फोमोचा स्ट्रेस, फोमोच्या स्ट्रेसवरती मात करण्याच्या टिप्स आणि व्हिडिओच्या शेवटाकडे आल्यानंतर आपण जोमो ही संकल्पना सुद्धा समजून घेतली. आता ह्या ज्या टिप्स मी सांगितल्या त्या वापरून सुद्धा जर आपला फोमोचा स्ट्रेस कमी होत नसेल तर आपण तज्ज्ञांची मदत नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि अजून एक, मी माझ्या चॅनलवरती मानसिक आरोग्याच्या संदर्भात अनेक व्हिडिओज करत असते आणि पुढेही असेच व्हिडिओज करत राहणार आहे. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवेत, त्याच्यातून समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होणार आहे. म्हणून तुम्ही हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर केले पाहिजेत आणि सबस्क्राईब केले पाहिजेत. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.